तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अक्षरा तिने शिवानीच्या मोबाईलमध्ये जो तिचा आणि बजरंगचा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला असतो तो सगळ्यांना दाखवते आणि बजरंग खरोखर हॉस्पिटलमध्ये येऊन अक्षराला त्रास देत होता हे बघून तर सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. ते डॉक्टर आणि नर्ससुद्धा खूप घाबरतात आणि लगेच तेथून बाहेर पडतात. तर तो सगळा प्रकार बघून घरातील सगळेच जण खूप चिडलेले असतात. अधिपती म्हणत असतो की आता मी या बजाला सोडणार नाही. तर चारुहास सर म्हणत असतात की अक्षरा बाळा हा सगळा काय प्रकार आहे, म्हणजे तो बजरंग खरंच तुला त्रास देत होता का? आणि त्यावर अक्षरा म्हणते की हो बाबा, तो माझा भास नव्हता, तर तो बजरंग खरंच हॉस्पिटलमध्ये येऊन मला त्रास देत होता. तर दुसरीकडे तो डॉक्टर आणि नर्स घरातून बाहेर आलेले असतात आणि घाबरूनच म्हणत असतात की आता आपलं काही खरं नाही, आता आपलं हॉस्पिटलही बंद होणार, आपण लवकरात लवकर इथून निघून जायला हवं. आणि मग ते तेथून निघून जातात. तर इकडे अधिपती म्हणत असतो की मास्तरीनबाई, मी तुमच्यावर विश्वास ठेवायला हवा होता, आता या बजाला मी सोडणार नाही, मात्र त्याला जेलमधून बाहेर काढलं कोणी? आणि त्यावर अक्षरा चारुलताकडे बघत म्हणते की अधिपती हे सगळं ना या भुवनेश्वरी मॅडमनी केलं आहे. यांनीच त्या बजरंगला जेलमधून बाहेर काढलं मला वेडं ठरवण्यासाठी. त्या दिवशी मी बजरंगला यांच्यासोबत मार्केटमध्ये बघितलं होतं आणि यांना माहिती होतं की ही गोष्ट मी घरी येऊन सांगणार आणि कोणीही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही, सगळेजण मलाच वेड्यात काढणार. त्यांना तर असं वाटत होतं की डोकं यांनाच आहे, पण या एक गोष्ट विसरल्या की इतरांनासुद्धा डोकं आहे आणि ते सुद्धा त्याचा वापर करू शकतात. पुढे ती असंही म्हणते की भुवनेश्वरी मॅडम, तुमचा प्लॅन तर चांगला होता, कारण जवळजवळ सगळ्यांनीच मला वेडं ठरवलं होतं. एका पॉईंटला तर मलाही असं वाटलं की खरंच आपल्याला भास होत आहे, तो बजरंग मला दिसत नाही आहे, तो फक्त माझ्या मनात आहे. आणि जेव्हा त्या नर्सने नकार दिला ना, तेव्हा तर मी पूर्णपणे हे स्वीकारलंच होतं. मात्र मग त्यानंतर मी स्वतःला शांत केलं आणि समजावलं की हा आपला भास नाही आहे, हे सगळं तुमचं प्लॅनिंग आहे. आणि मग मी लॉजिकली विचार केला आणि सत्य सगळ्यांच्या समोर आणलं. तर दुसरीकडे ती चंची बजरंगला कॉल करते आणि त्याला म्हणत असते की आता तुझं काही खरं नाही, तुझा खेळ संपला आहे. मात्र तो हसतच म्हणत असतो की माझा खेळ एवढ्या सहजासहजी संपणार नाही, पण तुम्ही नेमकं बोलताय कशाबद्दल? आणि त्यावर चंची त्याला सांगते की त्या मास्तरडीने तुझं रेकॉर्डिंग केलं आहे. जेव्हा तू तिला हॉस्पिटलमध्ये त्रास द्यायला गेला होता ना, तेव्हाच तिने सगळं काही रेकॉर्ड केलंय. आता तुझं काही खरं नाही. आणि ते ऐकून बजरंगच्या पायाखालची तर जमीनच सरकते. तो घाबरून म्हणत असतो की आता माझं काही खरं नाही, देवा वाचव मला. पण चंची हसतच म्हणते की आता देवसुद्धा तुला वाचवू शकणार नाही, फक्त ती अक्षराच तुला वाचवू शकते. तर दुसरीकडे अक्षरा टाळ्या वाजवतच भुवनेश्वरीला म्हणत असते की भुवनेश्वरी मॅडम, तुम्ही प्लॅन तर खूप चांगला बनवला होता. मला असं वाटलं होतं की मला तुमचं गुपित कळलंय, पण मला तेवढंच कळलं होतं जेवढं तुम्हाला मला दाखवायचं होतं. त्या दिवशी तुम्ही तुमच्या त्या कानातल्या बुगड्या मुद्दाम मला दाखवल्या होत्या आणि नंतर काढून ठेवल्या होत्या, जेणेकरून जेव्हा मी हे सगळ्यांना सांगेल तेव्हा मी पुन्हा एकदा सगळ्यांपुढे वेडी ठरेल. पण त्यावेळी चारुहास सर म्हणत असतात की अक्षरा बाळा, अगं हे काय बोलतेस तू? ही चारू आहे, भुवनेश्वरी नाही. मला माहिती आहे की बजरंग तुला खरंच त्रास देत होता, पण त्यावरून हे तर सिद्ध होत नाही ना की ही चारुलता आहे, भुवनेश्वरी नाही. मात्र अक्षरा म्हणत असते की बाबा, तुम्ही का माझ्यावर विश्वास ठेवत नाही आहात? या भुवनेश्वरी मॅडमच आहेत, मी यांना स्वतः त्या बजरंगसोबत बघितलं होतं. मात्र तरीही भुवनेश्वरी ही गोष्ट मान्य करायला तयार होत नाही. ती म्हणत असते की अक्षरा, आता ना मला तुझी दया येत आहे, तू का पुन्हा पुन्हा तेच बोलते? तर अक्षरा म्हणत असते की भुवनेश्वरी मॅडम, प्लीज निदान आता तरी मान्य करा तुम्ही कोण आहात ते. मात्र त्यावेळी भुवनेश्वरी म्हणत असते की अक्षरा, तुझ्याकडे काही पुरावा आहे का? कारण तू तर पुरावे गोळा करते, व्हिडिओ काढते ना, मग तुझ्याकडे एखादा पुरावा आहे का जो हे सिद्ध करू शकतो की मी चारुलता नाही तर भुवनेश्वरी आहे? आणि त्यावर अक्षरा म्हणते की पुरावा तर नाही आहे माझ्याकडे, कारण त्या दिवशी तुम्हाला त्या बजरंगसोबत बघून मला धक्का बसला होता. माझ्याकडे हे सिद्ध करण्यासाठी कोणताही पुरावा नाही आहे. आणि ते ऐकून भुवनेश्वरी हसतच म्हणते की मग तू उगाच माझ्यावर नको ते आरोप करू नको. पण अक्षरा म्हणते की पुरावा नसला तरी काय झालं, माझ्याकडे सत्य आहे. मी तुम्हाला माझ्या डोळ्यांनी भुवनेश्वरीच्या वेशामध्ये त्या बजरंगसोबत बघितलं आहे. आणि आता किती खोटं बोलणार आहात तुम्ही अजून? निदान आता तरी मान्य करा. जे लोक तुमच्यावर प्रेम करतात त्यांना फसवायला तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही? मात्र तरीही भुवनेश्वरी काही मान्य करायला तयारच नसते. ती अजूनही अक्षरालाच खोटं ठरवण्याचा प्रयत्न करत
परत म्हणत असते की अक्षरा, खरंच तुला वेड लागला आहे असं मला वाटतंय, लोक खरंच तुला वेडी म्हणतील आता. तर अक्षरा म्हणत असते की लोकांना जे म्हणायचं आहे ते म्हणू द्या, पण आता निदान तुम्ही तरी मान्य करा की तुम्ही खऱ्या कोण आहात ते. तुम्हाला काहीच कसं वाटत नाही, हे अधिपती तुमच्यावर जीवापाड प्रेम करतात. तुम्ही त्यांच्या जन्मदात्री आई नसून सुद्धा त्यांनी तुम्हाला देवीचं स्थान दिलं, आयुष्यभर फक्त तुमची पूजा केली, मग त्यांच्या पाठीत खंजीर खुपसायला तुम्हाला लाज वाटली नाही का? मला माहिती आहे तुम्ही हे सगळं कशासाठी केलं, तर फक्त सत्ता मिळवण्यासाठी. तुम्हाला माहीत होतं की जर तुम्ही या घरात परत आलात तर बाबा तुम्हाला घरात घेणार नाही, पण तुम्हाला या घरात लक्ष्मीचं स्थान हवं होतं, बायकोचा मान हवा होता, आणि म्हणूनच तुम्ही चारुलताचं सोंग घेऊन इथे आलात, बाबांसोबत लग्न करण्याचा घाट घातला. कारण तुम्हाला माहिती होतं जर तुम्ही भुवनेश्वरी बनून आलात तर हे या जन्मात शक्य होणार नाही. मात्र तरीसुद्धा भुवनेश्वरी काही मान्य करायला तयारच नसते. शेवटी अधिपती अक्षराला समजावत म्हणतो की मास्तरीनबाई आता बास करा, या आईसाहेब नाही आहेत. मात्र अक्षरा म्हणते की नाही अधिपती, आज मला थांबवू नका. आणि मग त्यानंतर ती अधिपतीचा हात पकडून त्याला भुवनेश्वरी आणि चारुहात जवळ घेऊन जाते. आणि मग त्यानंतर ती अधिपतीला आणि भुवनेश्वरीला एकमेकांच्या समोर उभं करते आणि भुवनेश्वरीला म्हणत असते की मला माहीत होतं तुम्ही एवढ्या सहजासहजी ही गोष्ट मान्य करणार नाही, त्याचमुळे आता तुम्ही अधिपतींची शपथ घ्या आणि सांगा सगळ्यांना की तुम्ही भुवनेश्वरी नाही आहात ते. आणि ते ऐकून तर भुवनेश्वरीला धक्काच बसतो, ती शपथ घ्यायला काही तयार नसते. मात्र अक्षरा तिचा हात अधिपतीच्या डोक्यावर ठेवते आणि म्हणते की तुम्ही तुमच्या या मुलावर जीवापाड प्रेम करताना, मग आता घ्या यांची शपथ. मात्र भुवनेश्वरी तिचा हात खाली घेत म्हणते की मला हे शक्य होणार नाही. तर अक्षरा म्हणते की का शक्य होणार नाही? अधिपतींना तुम्ही जन्म दिलेला नाही आहे, मात्र तरीही अधिपतींनी तुम्हाला देवीचं स्थान दिलं, आयुष्यभर तुमची सेवा केली, तुम्हाला मान दिला, मग त्यांच्यासाठी तुम्ही एवढं करू शकत नाही का? मात्र त्यावर भुवनेश्वरी काही न बोलता खाली मान घालते. पण अक्षरा काही ऐकायला तयार नसते. ती म्हणत असते की आज मी सत्य सगळ्यांसमोर आणणारच. आणि ती पुन्हा भुवनेश्वरीचा हात अधिपतीच्या डोक्यावर ठेवते आणि तिला म्हणू लागते की घ्या शपथ, तुम्ही भुवनेश्वरी नाही आहात अशी. तर अधिपती म्हणत असतो की मास्तरीनबाई जाऊ द्या, सोडा हा विषय, या आमच्या आईसाहेब असूच शकत नाही. पण अक्षरा त्याला म्हणते की अधिपती प्लीज तुम्ही शांत राहा, आज मला खरं खोटं सगळ्यांसमोर सिद्ध करायचंच आहे. आणि मग ती मोठमोठ्याने म्हणू लागते की घ्या भुवनेश्वरी मॅडम आता शपथ. आणि त्यावेळी भुवनेश्वरी मोठ्याने ओरडूनच म्हणते की हो आहे मी भुवनेश्वरी. आणि ते ऐकून चारुहास सरांच्या पायाखालची तर जमिनात सरकते. घरातील सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला असतो. चारुहास सरांच्या हातातून मंगळसूत्रही खाली पडतं. तर भुवनेश्वरी तिच्या गळ्यातील हार खाली टाकून देत म्हणते की सुनबाई, आम्हीच आहोत भुवनेश्वरी, बोला आता काय बोलायचं आहे तुम्हाला. आणि ते ऐकून सगळेच जण आश्चर्याने भुवनेश्वरीकडे बघू लागतात. तर भुवनेश्वरी सगळ्यांना ओरडून ओरडून सांगत असते की आम्ही चारुलता नाही तर भुवनेश्वरी आहोत. आणि ते ऐकून चारुहास सर म्हणतात की अगं चारू, हे काय बोलतेस तू माझी चारू आहेस, तू भुवनेश्वरी असूच शकत नाही. तुझी भाषा, तुझी बोलण्याची पद्धत, त्या भुवनेश्वरीला तुझ्या नखाचीही सर येणार नाही. आणि ते ऐकून भुवनेश्वरी चिडूनच म्हणते की हेच तर करत आला आहात तुम्ही आयुष्यभर, कधीच तुम्ही माझा स्वीकार केला नाही, आणि म्हणून मला नाईलाजाने चारुलताचं सोंग घेऊन इथे यावं लागलं. आणि ते ऐकून चारुहास सर तर खूप चिडतात आणि भुवनेश्वरीचा अपमान करतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.